नमस्कार मित्रांनो, आमच्या आजीबाईचं माळवं आहे बरं का इथं. आणि आमच्या आजीबाईंनी मला किती दिवस झाला सांगितलं फवारणी करायला. आता तिला माहित नाही मी व्हिडिओ वगैरे काढतो. हा सगळीकडे मारतो, सगळीकडे आणतो, काय अडचण नाही. आता बरं वाटतंय का? तू म्हणली मार मार, मला टाइमच भेटला, आता भेटलाय टाइम. आता बरं वाटतंय. तमाकू कशाला खाती? तमाकू दिसते हो की म्हातारा पानाला काय लागते रे तमाकू तुला आजे? मला मारायचंय लवकर. का मारायचंय तुला? तुला नातवाचं लग्न राहिलंय अजून. हाय आलाय 2 महिने आता नाही मारायची. कशी आजीबाई? मामाच्या बरोबर 2 महिने लग्न आहे म्हणून म्हणते. हा मारतो. मित्रांनो, मला खूप अभिमान वाटते की माझी आजी आजोबा सगळे आता माझ्या सोबत आहेत. काय असतं ना, आजी आजोबांचं प्रेम आहे ज्याला मिळतं त्यालाच कळतं. आणि खरंच आपल्या आजी आजोबांची वयस्कर त्यांच्या आजी आजोबांची नक्की काळजी घ्या, कारण ते गेल्यानंतर त्यांची किंमत माणसाला समजते, असताना समजत नाही. ते गेल्यानंतर आपण त्यांना काय म्हणतात ना, गेल्यानंतर एक 10व्याला वर्षश्राद्धाला चांगले गुलाबजाम खाऊ घालू, हे करू घालू, पण तुम्ही जिवंत असताना त्यांचा का सांभाळ करत नाही? मला याचं उत्तर अजून पण भेटलेलं नाही. आणि आमच्या आजीबाईंचा काही माळवं वगैरे बरं का, इथं मिरची वगैरे लय रोग पडला आहे, त्यासाठी त्यांनी मला मारायला बोलवलं होतं. व्हिडिओ बनवायचा मुद्दा फक्त म्हणजे एवढंच होता की आजीबाईंचं आमचं प्रेम, या गोष्टी मला फक्त याच्यातून दाखवायच्या होतं. बाकी काय अडचण नाही. मला माझ्या आजी आजोबांवर खूप प्रेम आहे आणि मला सार्थ अभिमान आहे ते माझ्यासोबत आहेत म्हणून. चला आता मी पटापटा औषध मारून घेतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा. आणि तुम्ही पण तुमच्या आजी आजोबांचं असं काम ऐकता, तुमचे आजी आजोबा तुमच्यासोबत नसतील तर मला क्षमा असावी. जर तो आहे त्यांची तरी काळजी घ्या नक्कीच. त्या गेल्यानंतर पछतावा करण्यात काहीच अर्थ नाही. धन्यवाद. औषध मारायचं काम चालू झालं आहे आपलं, निम्मा अर्ध झालं मारून. मित्रांनो, आमच्या आजीला आता म्हणजे माळ वगैरे करते, म्हणजे असं नाही की आमच्या आजीला पैशासाठी 4 पैसे मिळव म्हणून करते. माणसाचे हातपाय चालावे म्हणून सुद्धा आजीचा आमचा हा प्रयत्न आहे. आणि मी काय असं म्हणत नाही की मग मी लय शहाणा आहे, मी आमच्या आजी आजोबांचं काम ऐकतो. हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्यच आहे की आपल्या आईवडिलांचं आजी आजोबांचं काम करणं, त्यांचं काम ऐकणं. त्यांनी आपल्या लहानाचं मोठं केलं आहे, आपल्या जे नाही ते कामं केले, मग हे काम करणं आपलं भाग पडतंयच का नाही? व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एवढं दाखवायचं आहे की आजी आजोबांची काळजी घ्या मित्रांनो, कारण ते आत्ता आहेत, उद्या नाही, ते पर कोणाला माहीत नाही आहेत. तोपर्यंत त्यांची सेवा करणं, त्यांना म्हणता तरी आलं पाहिजे की मरताना हा माझ्या नातवाने किंवा माझ्या मुलाने माझ्यासाठी खूप केलं. त्यांचा आशीर्वाद घेऊनच नक्कीच आपण अजून पुढे जाऊ, चांगला आशीर्वाद लाभतील, आपण उद्या जाऊन खूप मोठे होऊ. नाहीतर जे आईवडिलांची सेवा करत नाही किंवा आजी आजोबांना मारतात, वृद्धाश्रमात टाकतात, नक्कीच त्यांचा मृत्यू पण नंतर पडून होणार 100%, त्यात काही विषय नाही. आणि एखाद्याला राग आला तरी काय अडचण नाही. आपलं काय सध्या स्पष्ट बोलणं असतं आईवडिलांविषयी. चला एवढंच सांगायचं, दुसरं काही नाही. धन्यवाद.